कामगारांसाठी पुन्हा एकदा जे अर्ज करण्यासाठी सुरू झालेले आहेत. बांधकाम कामगारांना, ज्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भेटले नाहीत त्या बांधकाम कामगारांसाठी आता अर्ज पुन्हा सुरू झालेले आहेत. लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण माहिती घ्या आणि अपॉइंटमेंट प्रिंट कशी काढायची ती पण माहिती घ्या. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे तुमचे नियम काय असणार आहे. तुम्हाला नियम पण लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्ही हे नियमामध्ये बसलात तर तुम्हाला एक गृहोपयोगी संच भेटणार आहेत. या ठिकाणी पहिल्यांदा हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या संपूर्ण नियम लक्षात येतील. नियम लक्षात आल्यानंतर तुम्हाला अर्ज करता येईल. तर या ठिकाणी पहा आपण संपूर्ण अपॉइंटमेंटचे नियम काय आहेत ते बघूयात. अपॉइंटमेंट मध्ये तुम्हाला कोणकोणते नियम दिले ते आपण अगोदर बघूयात आणि त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे ते आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगारांनी आणखीन आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच बांधकाम कामगारांचे नवीन योजनांविषयी माहिती आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत असते. त्यामुळे तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच म्हणजेच भांडे वाटप, भांड्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते नियम तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि बांधकाम कामगाराचा लाभ घेताना तुम्हाला तुमच्याजवळ कोणकोणते कागदपत्र असणं जवळ गरजेचं आहे ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ही बांधकाम कामगाराचे जे आहे ते अपॉइंटमेंट प्रिंट आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी ही गृहोपयोगी संच मिळण्यासाठी अपॉइंटमेंट प्रिंट आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्ही अपॉइंटमेंट प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर तुमचं नाव, बांधकाम कामगाराचं नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याच्या खालीच या ठिकाणी पहा योजना गृहोपयोगी संच 17 प्रकारच्या एकूण 30 नग भेटणार आहेत बांधकाम कामगारांना, म्हणजेच 30 भांडे भेटणार आहेत 17 प्रकारचे. आणि त्यानंतर पहा विषय काय दिलेला आहे. विषय दिलेला आहे गृहोपयोगी संच ताब्यात घेण्यासाठी वितरण केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत हा जे आहे ते अपॉइंटमेंट प्रिंट असणार आहे. तर या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती या ठिकाणी नियम दिलेले आहेत. ते नियम अगोदर तुम्हाला महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे. ते नियम आपण संपूर्ण माहिती बघूयात. अगदी न स्किप करता हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला गृहोपयोगी संच जे आहे ते 100% भेटणार आहे. जर तुम्ही नाही व्हिडिओ पाहिला, तुम्ही जर काय तुम्ही या नियमामध्ये नाही बसला तर तुम्हाला गृहोपयोगी संच भेटणार नाहीये, तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या संगणकीय प्रणालीवर आपण सादर केलेल्या अर्जानुसार आपण निवडलेले दिनांक, तुमची दिनांक निवडलेली त्या ठिकाणी दिनांक येईल. त्यानंतर वितरण केंद्र तुमचं येईल. त्यानंतर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तर या ठिकाणी पहा पहिला नियम तुमच्या लक्षात ठेवा कोणता आहे की येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहायचं आहे. तुम्ही जी कार्यालयीन वेळ निवडलेली आहे, जी तारीख निवडलेली त्या तारखेला त्या वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. जर आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी कृपया नोंद घ्या. याची माहिती दिलेली आहे. नियम पहिला आहे. आणखी नियम भरपूर आहेत, हे तुम्ही संपूर्ण तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाही तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला भांडे भेटणार नाहीत, गृहोपयोगी संच भेटणार नाहीये असं हे संपूर्ण लक्षात ठेवा. आपण पुढचे नियम काय आहेत ते आपण बघूयात. आता त्यानंतर पहा पुढचा नियम काय आहे की वितरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना यांनी मंडळ ओळखपत्र, आधार कार्डावरील जो फोटो आहे तो फोटो आणि जे संकेतस्थळावरील फोटोची तपासणी करून तीच व्यक्ती असल्याची खातरजमा करावी. त्यानंतर केवळ बांधकाम कामगाराचे बोटाचे ठसे, बायोमेट्रिक व छायाचित्र ऑनलाईन फोटो घ्यायचे आहेत व त्यांना गृहोपयोगी संच ताब्यात देऊन लेखी पोचपावती घ्यायची आहे. आता यानुसार कारवाई न करता कोणत्याही कारणाने त्यांनी बांधकाम कामगारास जर परत पाठवल्यास ते कारवाईस पात्र राहणार आहेत. हे लक्षात ठेवा की जर बांधकाम कामगारांनी कुठलीही कारवाई न करता जर बांधकाम कामगारांना परत पाठवले तर ते संबंधित गृहोपयोगी वाटण्यासाठी जे एक अधिकारी असतील ते या ठिकाणी त्या कारवाईस पात्र राहणार आहेत. परंतु आणखीन एक नियम पहा, जर बांधकाम कामगाराने गृहोपयोगी वस्तू संच ताब्यात घेतल्याशिवाय वितरण केंद्र सोडू नये. जर अथवा न मिळालेले संचास ते व्यक्तीस जबाबदार राहतील. म्हणजे असं आहे, बांधकाम कामगारांनी गृहोपयोगी संच ताब्यात घेतल्याशिवाय ते वितरण केंद्र सोडलं तर या ठिकाणी ते बांधकाम कामगारच या ठिकाणी सोयीस्व जबाबदार राहणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा 3 नंबर पॉईंट काय आहे. 3 नंबर पॉईंट असा आहे की मंडळाकडून देण्यात येणारा लाभ हे विनामूल्य असून कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निशुल्क क्रमांकावर 1064 म्हणजे 1064 अथवा दूरध्वनी क्रमांक 022 24922121
किंवा 202224954826 अथवा व्हॉट्सअप क्रमांक, या ठिकाणी व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी हा व्हॉट्सअप क्रमांक तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी पहा व्हॉट्सअप क्रमांक कोणता आहे. या ठिकाणी तुम्ही जे आहे ते संपूर्ण तुम्हाला माहिती भेटणार आहे. या ठिकाणी पहा 9930, या ठिकाणी पाहू शकता 9930 त्यानंतर 997700 अथवा तुम्हाला ईमेल पण दिलेला आहे. यावर तक्रार करू शकता तुम्हाला जर कोणी पैसे किंवा कोणी लाच मागितली तर. त्यानंतर पहा कोणत्याही प्रकारच्या असुविधेकरिता मंडळाच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही फोन लावू शकता. त्यांचा नंबर पण या ठिकाणी दिलेला आहे किंवा मंडळाचा क्रमांक या ठिकाणी दूरध्वनी क्रमांक किंवा व्हॉट्सअप क्रमांक पण आहे. या ठिकाणी 740012 अथवा ईमेल पण आहे. ह्या ईमेलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला शिबिराचा पत्ता पण खाली दिलेला असतो. या शिबिराच्या पत्त्यावर तुम्हाला ज्या तारखेला तुम्ही शिबिराचा निवडलेला आहे या तारखेला या ठिकाणी ह्या पत्त्यावर जायचं आहे. तुम्हाला जो पत्ता तुम्ही निवडलेला आहे त्या या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे जे आहे ते गृहोपयोगी संचाचा अपॉइंटमेंट प्रिंट भेटणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत नियम काय आहेत. नियम तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवा. जर तुम्ही गृहोपयोगी संच न घेता जर ते केंद्र सोडलं तर तुम्ही स्वतः या ठिकाणी जबाबदार राहणार आहात. किंवा जर पुढील जे अधिकारी आहेत गृहोपयोगी वस्तू संच वाटणारे जर त्यांनी तुमच्याकडून कुठलीही कारवाई न करता तुम्हाला जर वापस पाठवलं तर ते जबाबदार राहणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा त्यांनी जर सांगितलं उद्या या परवादिवशी या हे वेगळं राहील. परंतु त्यांनी न कुठलीही कारवाई न करता त्यांनी जर तुम्हाला वापस पाठवलं तर ते त्या ठिकाणी जे आहे ते त्यांना जे आहे ते हे केलं जाणार आहे. कारण का तुमच्यावर कुठलीही बाजू न येता या ठिकाणी तुम्ही न संच घेता न आपला गृहोपयोगी संच घेता केंद्र सोडायचं नाहीये. कारण की जर बांधकाम कामगाराला कोणत्याही कारणास्तव कामगारास त्यांनी परत पाठवलं तर ते कारवाईस पात्र राहणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच लाभ घेण्यासाठी काही नियम ठेवावे लागतात. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की अर्ज कसा करायचा आहे. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता. तर या ठिकाणी पहा तुम्हाला अर्ज करताना काय करायचं आहे. पहिल्यांदा ह्या वेबसाईट वरती यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट आहे. अशा प्रकारे तुम्हाला याची लिंक तुम्हाला जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला कमेंट मध्ये पण ह्या वेबसाईट ही लिंक देईल. कारण की ह्या वेबसाईटवरच तुम्हाला जे आहे ते अर्ज करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवर लिंकवर क्लिक करू नका. ही जी वेबसाईट आहे ओरिजिनल ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा तुम्ही मला कमेंट मध्ये विचारा त्या ठिकाणी लिंक देईल. त्या लिंकवरच क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमचं गृहोपयोगी संचासाठी अर्ज करायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही यापूर्वी जर अपॉइंटमेंटसाठी अर्ज केला असेल तर प्रिंट नसेल निघली तर तुम्हाला या ठिकाणी डबल प्रिंट काढता येणार आहे. आणि जर तुम्हाला नवीनच अपॉइंटमेंट घ्यायची असेल या ठिकाणी पाहू शकता नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खालील BOC कामगार नोंदणी क्रमांकामध्ये टाकायचा आहे. म्हणजे आपला जो नोंदणी क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आपला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. आणि नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपण जोही नोंदणी करताना मोबाईल नंबर दिलता त्या मोबाईल नंबरवरती आपला एक OTP येईल. OTP आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस येणार. तर या ठिकाणी पहा तुम्हाला OTP तुमचा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा भरायचा या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी पहा तुम्हाला असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशा प्रकारचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज असं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा तुम्ही जर ह्या अगोदर अपॉइंटमेंट घेतली असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जर ह्या अगोदर अपॉइंटमेंट घेतली असेल तुम्हाला त्याची प्रिंट निघलेली नाहीये तर प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करा. तिथे क्लिक करून तुम्हाला जे आहे ते अपॉइंटमेंट प्रिंट पुन्हा काढायची आहे. तुमची या ठिकाणी अपॉइंटमेंट प्रिंट काढलेली नाहीये तर आपल्याला नवीन अपॉइंटमेंट प्रिंट काढायची. तर त्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली स्क्रॉल करून तर या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगार जे असतील त्यांची वैयक्तिक माहिती या ठिकाणी आपल्याला खाली पाहायला भेटणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात वर्कर पर्सनल डिटेल्स. तर या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. आता या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगाराची काही वैयक्तिक माहिती असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी दिसून येत नाहीये. कारण का या ठिकाणी काही पर्सनल माहिती असते बांधकाम कामगाराची. जसं की या ठिकाणी बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक बांधकाम कामगाराचा या ठिकाणी जे आहे ते नोंदणी क्रमांक आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी दिनांक आहे या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर बांधकाम कामगाराचे रिन्युअल म्हणजेच नोंदणी
नूतनीकरण दिनांक आणि तसेच बांधकाम कामगाराची जे आहे आणि त्या प्रकारे आणखीन बांधकाम कामगाराचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तुम्ही जो नोंदणी करताना दिला तो. त्यानंतर आधार कार्ड नंबर, त्यानंतर बांधकाम कामगाराचं नाव पहिलं, त्यानंतर वडिलांचे नाव आणि या ठिकाणी आडनाव. अशा प्रकारे बांधकाम कामगाराची जी वैयक्तिक माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काही टाकायची गरज नाहीये. या ठिकाणी बांधकाम कामगाराची जन्मतारीख, बांधकाम कामगाराचं वय असं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला होऊन काही भरायची गरज नाहीये. एकदम साधारण माणूस सुद्धा या बांधकाम कामगार गृहोपयोगी वस्तुसंचचा लाभ घेऊ शकतात. त्यांना कुठेही काही फॉर्म भरायची गरज नाही. आपले एकदा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर बांधकाम कामगाराला कुठेही या ठिकाणी ह्या फॉर्ममध्ये काही भरायची गरज नाहीये. अगोदर जे लागत होतं ते जे पत्र लागत होतं ते पत्र पण आता या ठिकाणी अपलोड करायची गरज नाहीये. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली जे आहे ते आपलं संपूर्ण माहिती चेक करून तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला शिबिर निवडा असं ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. अशा प्रकारे जे बांधकाम कामगार असतील त्यांना हे शिबिर निवडा असं ऑप्शन येईल. या ठिकाणी जे आहे ते या साईडला तुम्हाला दिसत आहे ऑप्शन एक एरोचं, या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपलं शिबिर निवडायचं आहे. शिबिर निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक करायचं आहे. अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय बघायचं या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे तुमच्या समोर अशी प्रिंट येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला प्रूफ असा देऊनच मी जे आहे ते व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला माहितीपूर्ण आपले खरे व्हिडिओ असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे पण नवनवीन योजनांविषयी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला जर कुठल्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्या योजनेवरती पण तुम्हाला पुरेपूर व्हिडिओ बनवून भेटणार आहे. त्यांना संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.